तुमच्या बोलण्यातून आलं आणि जवळपास महाराष्ट्र सुद्धा ते मानतो की पवारांच्या मनातलं कोणी ओळखू शकत नाही, त्यांचे डावपेच ओळखू शकत नाही. पण आता असं वाटतं का की ते ओळखणारी व्यक्ती आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि ती जास्त आत्ताच्या घडीला बलवान आहे, देवेंद्र फडणवीस? म्हणजे ज्या पद्धतीने मधल्या काळातल्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत, तुमचा पक्ष फुटला, तुमचं ओरिजिनल नाव चिन्ह गेलं, विलिनीकरणाच्या चर्चा अगदी तुमच्या शेवटच्या टप्प्यात येत होत्या, पण त्या अचानक त्याला ब्रेक लागला आणि आता तुम्ही सगळेच मानताय की हे विलिनीकरण काही होऊ शकत नाही. सुनेत्रा पवारांचा शपथविधी होऊन जातो, तुम्ही स्वतः मान्य करताय की तुमचे आमदार अर्धे भाजपला मॅनेज झालेले आहेत, तनपुरे फडणवीसांच्या फोन कॉलवर उमेदवारी अर्ज भरत नाहीत. तुम्हाला असं वाटत नाही का की आता पवार नीतीवर फडणवीस नीती ही हावी होत चालली आहे? हे बघा, ट्रम्प जे आहे, डोनाल्ड ट्रम्प जे करतायत ते सगळ्याच देशांना योग्य वाटतंय का? युरोपियन बऱ्याचशा देशाला त्याचा विरोध आहे, जपान आणि त्या सगळ्या देशांना सुद्धा विरोध आहे. आपलं भारताचं काय हे कोणालाच माहित नाही, तो वेगळा विषय आहे. आता या परिस्थितीमध्ये डोनाल्ड ट्रम्प जे करतोय, त्या डोनाल्ड ट्रम्पचा विरोध कोण करते मला सांगा? तो कशाच्या हिमतीवर करतोय? पैसा, पॉवर आणि त्याच्याकडे असणारी ती ताकद, आर्मीची नाही तर डिफेन्सची, जी कुणी आहे. आता तुम्ही जर इक्वल फील्डवर, डिप्लोमसीवर जर लढाई लढला असता तर तिथे वेगळी परिस्थिती असली असती. तिथे ट्रम्पचं चाललं नसतं, तिथं तुमच्या रशियाचं प्रेसिडेंटचं चाललं नसतं, नॉर्थ कोरियाचं चाललं नसतं. ते वेगळ्या ह्याच्यावर लढतात. पवार साहेब आणि त्यांची रणनीती ही डिप्लोमसी आणि राजकीय डावपेचावर त्या ठिकाणी आहे. याच्यामध्ये नवीन ॲडिशन काय झालं? ईडी, सीबीआय, अफाट पैसा आणि बऱ्याच काही इतर गोष्टी, व्हिडिओ आणि पुरावे आणि हे ते सगळं, आणि याच्यात पक्ष फोडणं आणि नेते फोडणं, हे नवीन ज्या गोष्टी आहेत ते पवार साहेबांसारख्या जो व्यक्तिमत्व आहे, जो एका पिढीमध्ये राहिलेला आहे, त्यांनी महाराष्ट्राला खूप काही दिलेलं आहे, पण विचाराला कधी कॉम्प्रोमाइज त्या ठिकाणी केलेलं नाही. त्या व्यक्तीला ह्या गोष्टी पटत नसाव्यात असं मला वाटतं. आणि नवीन राजकारण जे आता आलेलं आहे, या सगळ्या गोष्टी त्याचा एक भाग झालेला आहे. आता आम्ही उद्या लढत असताना साहेबांचे विचार आणि हे सगळे रिसोर्सेस हे आज आमच्याकडे नाहीयेत, पण जेव्हा केव्हा येतील तेव्हा लोकांसाठी, हितासाठी वापरायचे. आणि जे विरोधक आहे त्यांचं काय करायचं ते नंतर बघू. आता विलिनीकरणाची चर्चा थांबवणं असेल, त्याच्यानंतर तनपुरे मॅनेज होणं असेल, चर्चा जर थांबली असेल तर फक्त अजित पवारांच्या ऍक्सिडेंटमुळे थांबली. ह्याच्या मागे रणनीती आहे का कोणाची? तुम्ही तुमच्याकडे काय माहिती असेल तर मला सांगा. फक्त त्या ऍक्सिडेंटमुळे थांबली. ऍक्सिडेंट झाला नसता तर 12 मार्चला, फेब्रुवारीला आम्ही एकत्र झालो असतो.